धुळ्यात 5 महिने पगार नाही, वनमजूर संतापले. वनभवनावर धडक मोर्चा. चंद्रशेखर अहिरराव, धुळे. 5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं संतापलेल्या वनमजूर वनसेवकांनी मंगळवारी संतोषी माता चौक ते वनभवन असा भव्य धडक मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव भोकरे, आरपीआय नेते चंद्रमणी वाघ व सुरेश बैसाणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मजूर रस्त्यावर उतरले. शिंदखेडा, शिरपूर, साक्री, पिंपळनेर परिसरातील वनमजुरांनी मोर्चात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. वनभवनावर पोहोचल्यानंतर शिष्टमंडळानं उपवन संरक्षक मोहन नाईकवाडी व वनसंरक्षक भूषण वाघ यांच्याशी चर्चा केली. मुख्य मागण्या: गेल्या 5 महिन्यांचे थकीत वेतन त्वरित द्या. वनमजुरांची ज्येष्ठता यादी तयार करा. निधी नसेल तर कामाची मागणी नोंदवू नका. अधिकाऱ्यांनी मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पदाधिकारी पाटील, नारायण गांजे यांच्यासह असंख्य वनकर्मचारी उपस्थित होते. भोकरे, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी वनकर्मचारी संघटना नागपूर, जिल्हा शाखा धुळे. धुळे वन विभागातल्या रोजंदारी, बारमाही आणि कंत्राटी कामगारांचे 7 महिन्यापासून पगार नाही आहे. दिवाळीच्या अगोदर पगार करा म्हणून मी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली होती, तरी दिवाळीच्या अगोदर त्यांनी पगार केलेले नाही. या रोषाखातीर दिवाळीच्या नंतर मी तुमच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा आणि म्हणून त्यांना दुसरी नोटीस पाठवली होती. त्या अनुषंगानं आज धुळे शहरातून धुळे DFOच्या ऑफिसवर मोर्चा काढण्यात येत आहे. आणि या मोर्चाद्वारे त्या जो DFO आहे नाईकवाडी म्हणून, त्यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे ज्या आमच्या 20 प्रकारच्या मागण्या आहेत त्या सोडून घेण्याचा आमच्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न आहे. मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही दुसरी काय स्टेप घ्यायची ते आम्ही डिसाईड करू, परंतु आमच्या मागण्या 100% पूर्ण होणार हे आम्हाला निश्चित माहिती आहे.